टाळी वाजवा विठ्ठला हरे विठ्ठल उचित जाणावे मुख्य धर्म आदी. याचा थोडा बेस कमी कर. चित्त शुद्ध बुद्धी ठाई स्थिर न घालावे धाव मनाची ओढी. हा कमी करू नको. वचन आवडे संतांची अंतर्यारा हे वचनाचा विश्वास. नवगे उपदेश तुका म्हणे न घालावे धाव मनाची ओढी. वचन आवडी संतांची पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार प्रभादाने कथेला विस्तार कृपादाने कथेचा विस्तार प्रभादाने कथेला सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. ज्यांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. आता बंधू रंगभूमिका कीर्तने उभी होती त्या लोका. टाळ मृदंग श्रुते देखा त्या माझे नमन दंडवत. मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या. मस्तक हे पाया वरिया वार करे संताच्या वार करे संताच्या वार करे संताच्या. मस्तक हे पाया परी या वार करी संताच्या या वार करी संताच्या या वार करी संताच्या. मस्तक हे पाया सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा
यावरी न करावा अवहेरू उचित जाणावे मुख्य धर्म आदी चित्त शुद्ध बुद्धी ठाई स्थिर न घालावे धाव मनाची ओढी वचन आवडी संतांची. आज आपल्या या पवित्र तीर्थक्षेत्र रामेश्वर भगवंताच्या या पवित्र दरबारामध्ये महाशिवरात्रीच्या महापर्वणीच्या काळाच्या निमित्ताने मानव जीवनातली सफलता साधता यावी, जीवनाची सार्थकता सिद्ध व्हावी, जीवनाची धन्यता अनुभवता यावी म्हणून जी साधना करावी लागते त्या साधनेला परमार्थ हे नाव आहे. आणि या परमार्थातली वृत्ती अखंड टिकून राहण्याकरता जे ऐकावं लागतं त्याचं नाव कीर्तन आहे. आणि आपण या कीर्तन परंपरेची जोपासना करत आहात. परमपूज्य आदरणीय वंदनीय महाराष्ट्रसुद्धा ज्यांच्या एका वाक्याकरता असुसलेला असतो आणि विद्वत जनामध्ये ज्यांना विशेष करून मान्यता आहे असे पूजनीय लभितकर बाबांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण परिसर या 30-40 वर्षामध्ये अतिशय विकसित झालेला आहे. आणि त्यामध्ये या परिसराचा विकास होत असताना माणसांच्या मनाचाही विकास होणं गरजेचं असतो. तो विकास हा संत विचाराशिवाय होऊ शकत नाही. म्हणून ते संतांचे विचार समाज मनापर्यंत पोहोचण्याकरता कीर्तन परंपरा जोपासली पाहिजे. म्हणून बाबांनी ही परंपरा या ठिकाणी चालू केलेली आहे. यामध्ये या सर्व संस्थांचे विश्वस्त असतील, परिसरातील पंचक्रोशीतील भाविक असतील, परिसरातील महाराज मंडळी असतील, गायनाचार्य वादन मृदंगाचार्य हे सर्वच मंडळी यामध्ये सहभागी होत हा महोत्सव अतिशय भव्य प्रमाणामध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे. या निमित्तानं माझ्याकडे आजची सेवा बाबांच्या आदेशामुळे आली. बऱ्याच दिवसापासून बाबांचा संबंध आहे. जगद्गुरू तुकोबाराय पावनधाम संस्थान या ठिकाणी श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबार यांच्या भव्य मूर्ती स्थापनेचा सोहळा 2015ला केला होता. त्यावेळेला बाबांना मी आमंत्रित त्या ठिकाणी केलं होतं. आणि त्यावेळेसपासून बाबांचा आणि माझा विशेष असणारा संबंध आहे. एक महापुरुष, एक महात्मा आपलं संपूर्ण जीवन पणाला लावत परिसरामध्ये भक्ती वाढली पाहिजे, परमार्थ वाढला पाहिजे याकरता एक विकासाची दृष्टी आपल्याजवळ असताना देखील विद्वत्तेची जाणीव ठेवून विकासाच्या दृष्टीनं समाज मनामध्ये ज्या वेळेला कार्य करतो त्यावेळेला ती कार्य कसं उभं राहतं हे इथं येऊन पाहावं लागतं. आणि बाबांनी या कार्याची दिशा आपल्या सर्वांना दिलेली आहे. मलाही वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन तुकोबारायच्या मंदिराच्या निमित्तानं, बांधकामाच्या संबंधानं म्हणा, वेगवेगळ्या प्रकारे ज्यावेळेला गरज पडेल त्यावेळेला बाबांचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभत असतं. म्हणून बाबाच्या लभितकर बाबांच्या आदेशावरून या ठिकाणी आज चिंतनाचा योग आहे, रामेश्वर भगवंताच्या दर्शनाचा योग आहे, किंवा सर्व संत सज्जन मंडळीच्या दर्शनाचा योग आहे. या परिसरात बहुतांश मी नवीन असल्यामुळं मला सर्वांची नावं ज्ञात नाहीत. मात्र उपस्थित सर्वच आदरणीय पूजनीय सर्व महाराज मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य सर्वांच्या समवेत चिंतन करत असताना श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबारायांचा वारकरी संप्रदायाच्या विचाराची उंची बघायची असेल, वारकरी संप्रदायाच्या विचाराची खोली बघायची असेल आणि वारकरी संप्रदायाच्या विचाराच्या व्यापकतेचा विचार करायचा असेल तर महाराजांच्या या अभंगाकडे आपल्याला पाहावं लागतं. उपदेशाची भूमिका असणारा अभंग मी या निमित्तानं चिंतनाकरता घेतलं. विठाला विठाला हरी आपण ज्या भारत देशातील लेकरं आहोत त्या देशाची संस्कृती, त्या देशाची विचारधारा, त्या देशाची तत्वप्रणाली जगावेगळी आहे. संपूर्ण जगानं वाकून नमस्कार करावा अशा पवित्र भारत देशातले आपण लेकरं आहोत. पण मात्र या देशाचा गौरव हा संतांच्या मुळेच गौरविलेला गौरव आहे. भारताच्या आपण कुठल्याही कोपऱ्यामध्ये गेलो आणि तिथल्या मातेचा जर सुगंध घेतला तर त्या सुगंधामध्ये भक्ती आणि त्यागच पाहायला मिळतो. एखादं शिवालय, एखाद्या महापुरुषांची समाधी, एखादा मठ आपल्याला पाहायला मिळतोच, कारण ही संपूर्ण भूमी संतांनी आपल्या साधनेनं सिद्ध केलेली भूमी आहे. जगाला कसं जगलं पाहिजे हे जगून दाखवणारी
भारतीय तरुण संत परंपरा आहे. भारताच्या संत परंपरेचा जर विचार केला तर मी काय बोलतोय आपल्या लक्षात येईल. ज्या वेळेला भारताच्या संस्कृतीची प्रचारणा आणि प्रसारणा करण्याकरता एक भगव्या कपड्यामधला विरक्त त्यागी संन्यासी जगभर या संस्कृतीची प्रचारणा करत होता, त्यावेळेला अमेरिकेसारखी श्रीमंत राष्ट्र ज्या महात्म्याच्या पुढे वाकून पायघड्या टाकत होती, त्या पवित्र स्वामी विवेकानंदाचा हा देश आहे. म्हणून या देशाचा गौरव वेगळा आहे, या देशाची महती वेगळी आहे, या देशांच्या तरुणांचं सामर्थ्य वेगळं आहे. या देशाचं सामर्थ्य हे त्यागामध्ये आहे आणि ते त्यागानंच हा देश गौरविलेला आहे. म्हणून आजपर्यंत या देशामध्ये त्यागी लोकांचीच पूजा केली जाते, भोगी लोकांची नाही. संपूर्ण मानवी समाजाला ताटमानानं जगता यावं याकरता आपलं जीवन अग्नीसारखं आणि मशालीसारखं धगधगतं आणि पेटतं ठेवणाऱ्या छत्रपती शिवाजीराजांची ही भूमी आहे. भारतीय तरुणांचा गौरव जर बघायचा असेल, भारतीय स्त्रियांचं सामर्थ्य अनुभवायचं असेल, तर कल्पना करा, आपल्या पित्यानं निर्माण केलेलं साम्राज्य, त्या साम्राज्याचं रक्षण करत असताना प्रत्येक क्षणाला वाट्याला आलेल्या लढाया लढत, पाठीमागील समाजाकरता संस्कृतचे ग्रंथ लिहून ठेवत, आपली धर्मनिष्ठा प्रतिपादित करत, तापलेल्या सळ्या डोळ्यामध्ये झेलत मृत्यूला आलिंगन देणाऱ्या धर्मवीर संभाजीराजाची ही भूमी आहे. आणि म्हणून या भूमीचा गौरव वेगळा आहे. संपूर्ण मानवी समाजाला सुखानं झोपता यावं याकरता आपल्या लेकराला एक दिवसही सुखामध्ये न झोपू देणाऱ्या जिजाबाई साहेबांचा हा देश आहे. आणि म्हणून या देशाचा जो गौरव आहे तो संतांच्या मुळेच गौरव आहे. आणि त्याच्या पुढचं एक वाक्य महत्वाचं आहे का, ज्या ज्या वेळेला भारतातली तरुणाई संतांच्या विचारानं कर्म करू लागली, त्या वेळेला ती त्या तरुणाची कर्म जगाच्या पुढे आदर्श कर्म ठरलेली आहेत. छत्रपती शिवाजीराजासारखा एक क्षत्रिय महापुरुष श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांच्या विचाराप्रमाणे कर्म करू लागतो, त्यावेळेला त्याची ती कर्म हे स्वराज्य निर्माण करत असतात. आणि म्हणून तरुणांना संत विचाराची आवश्यकता आहे. आणि ते संत विचार समाजातली एकता, समाजामधली शांतता, समाजामध्ये सदाचार हा संत विचाराशिवाय प्रस्थापित होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला कीर्तन परंपरा सांभाळाव्या लागतात. जगद्गुरु तुकोबरा यांचा हा अभंग उपदेशाची भूमिका असणार आहे. उपदेशाचा विचार करत असताना 3 गोष्टीचं चिंतन करावं लागतं: उपदेश, उपदेशक आणि उपदेश. उपदेश करणारा कोण आहे, उपदेश कोणाला करायचा आणि उपदेश काय करायचा, या 3 गोष्टीचा विचार फार महत्वाचा आहे. कोणाचाही उपदेश क्रांती करत नाही, कोणाच्याही उपदेशाच्या द्वारे समाजात क्रांती घडत नसते. ती क्रांती शब्दाची नसते, ते शब्द ज्या महापुरुषाच्या मुखातून निघतात त्या महापुरुषाचं सामर्थ्य हे क्रांती करायला हवं असतं. ज्या वेळेला भारत माता परकीयांच्या ताब्यामध्ये होती, त्यावेळेला एक भारतातला क्षत्रिय सम्राट महापुरुष भारतातल्या तरुणांना साथ घालत होता. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. त्यावेळेला भारतातले तरुणाई उघड्या छातीवर गोळ्या झेलत पळत होती. ही किमया शब्दाची नव्हती, ते शब्द ज्या महापुरुषाच्या मुखातून निघत होते त्या सुभाषचंद्र बोसजीचं सामर्थ्य तरुणांना त्याग करायला प्रेरित करीत होतं. म्हणून शब्द कुणाच्या मुखातून आले याला फार महत्व आहे. उपदेश करणारा कोण आहे याचा विचार फार महत्वाचा आहे. कारण उपदेशकाचा अधिकार नसेल तर उपदेश फलद्रूप होत नाही. म्हणून उपदेश त्यांचाच आपण श्रवण करावा लागतो की ज्यांचा उपदेश आमचा उद्देश सिद्ध करण्याकरता असतो. विठाला हरी उपदेशकाचं सामर्थ्य अतिशय महत्वाचं आहे. ज्याच्याकडे
समर्थता आहे, त्याच्याच उपदेशानं सामर्थ्य निर्माण होत असतं. माझा मुद्दा पुन्हा ऐका. ज्याच्याकडे काहीच समर्थता नाही, ज्याच्याकडे कुठली साधना नाही, त्याच्याकडे कुठली स्थिती नाही, त्याचा उपदेश काय फलद्रूप होणार आहे? महाराजांच्या शब्दात सांगायचं तर घरी रांडा पोरे मरती उपवासी. ज्याच्याकडे, त्याचा अर्थ घरातली माणसं उपाशी मरतात असं नाही. अरे ज्याच्याकडे कुठली साधना नाही, ज्याच्याकडे कुठले ज्ञान नाही, त्याचा उपदेश काय फलद्रूप होणार आहे? बाबासारखे महापुरुष ज्यावेळेला विद्यापीठामध्येही बोलायला उभा राहतात, त्यावेळेला चांगले चांगले पीळ देणारी माणसं सुद्धा त्यांना मान्य का करावं लागतं? त्याचं कारण आहे त्यांच्याकडे विद्वत्ता आहे, त्याचा अभ्यास आहे म्हणून. उपदेशकाचं सामर्थ्य फार महत्वाचं आहे. उपदेश संतांचाच का श्रवण करायचा आणि संतांच्या उपदेशानंच आपलं जीवन सफल का बनतं? त्याचं कारण असं आहे, एक उपदेश करणाऱ्याचा उद्देश महत्वाचा आहे आणि दुसरं आपला उद्देश ज्यांच्या विचारानं सफल होतो त्यांचा उपदेश महत्वाचा. विठाला विठाला हरी विठाला विठाला तुकोबारायांच्या सामर्थ्याबद्दल बोलण्याचा तर आपला अधिकार नाही, आपली योग्यता नाही, आपली लायकी बी नाही. मात्र एका प्रसंगातून तुकोबारायांचं सामर्थ्य तुमच्या समोर मी उभं करतो. आपल्या सर्वांना तो प्रसंग ज्ञात आहे. छत्रपती शिवाजीराजे तुकोबारायांचं वारंवार कीर्तन श्रवण करत, वेळ मिळाल्यानंतर कीर्तन कसं ऐकावं हे शिवाजीराजाकडून शिकावं. कीर्तन ऐकत असताना सर्वांगाचे कान करून महाराजांच्या मुखातला निघालेला शब्द आपल्या हृदयापर्यंत पोहोचत, त्या शब्दाचा विचार करत, सिद्धांताच्या दृष्टीचा विचार करत कीर्तन श्रवण केलं पाहिजे आणि एक रूप होऊन कीर्तन श्रवण केलं पाहिजे. श्रोता आणि वक्ता ज्यावेळेला एक जीव होतात त्यावेळेला तिथं ब्रह्मसुख प्राप्त होतं. आपल्यासारखं कीर्तन शिवाजीराजे ऐकत नव्हते. श्रोत्याचे प्रकार आहेत. जर अगोदर सोपे सांगतो. पहिल्या नंबरचा श्रोता, दुसऱ्या नंबरचा सरोता आणि तिसऱ्या नंबरचा सोता. हा तिसऱ्या नंबरचा मला फार आवडतो, कारण तो कोणाला त्रास देत नाही. ते चांगली लापशी खाऊन येतो तिकडून, मस्त छान झालेली लापशी मी खाऊन बघितली, आम्ही बाबाने आम्ही खाल्ली ती. आणि मस्त जागा अशी पकडतो की आपला कोणाला त्रास होणे, पक्की समाधी लागावी. आणि मग एकदा तो बसला आणि त्याला समाधी लागली की 2 तास काही अडचण नाही, हा चांगला आहे, ह्याचा त्रास कुणाला नाही. दुसऱ्या नंबरचा सरोता, तो इथं बसल्यानंतर 50 चुका मंडपाच्या काढील, 50 स्पीकरवाल्याच्या काढील, 50 स्वयंपाकवाल्याच्या काढील आणि 56 वेळा घड्याळ बघड. बसला की सुरू करतो घड्याळ बघायला. बरं ते बघताना बी असं बघत नाही, असं करून बघतं. म्हणजे आम्हाला माहिती, ते आम्हाला दाखवायला येते, आम्हाला लक्षात येत नाही. ही सरोता. आणि पहिल्या नंबरचा श्रोता, वक्त्याचा सिद्धांत काय आहे, त्या सिद्धांताचा दृष्टांत काय आहे, दृष्टांताचा सिद्धांताचा काय संबंध आहे आणि त्याचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे याचा विचार करत आपल्या जीवनाच्या परिवर्तनाचा हेतू मनामध्ये धारण करत जो श्रवण करतो तो श्रोता. विठाला हरा हरी विठाला 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 हरी विठाला. शिवाजी राजे कीर्तन श्रवण करत असताना सर्वांगाचे कान करून श्रवण करायचे. एक वेळेस शिवाजीराजे कीर्तनात रंगलेले असताना शत्रूच्या सैन्याला खबर लागली, राजे कीर्तनात रंगलेत. राजांना पकडण्याकरता शत्रूचं सैन्य आलं, हातामध्ये तलवारी आहे, शस्त्र आहेत. तुकोबारायांचं कीर्तन रंगात आलेलं आहे. शिवाजीराजे कीर्तनात एकरूप झालेत. बाहेर काय आवाज येतो काही खबर नाही, कोण आलं याचं काही लक्ष नाही. फक्त आपले कान महाराजांचे असणारे शब्द आणि सर्वांगाचं कान करून शिवाजीराजे कीर्तन श्रवण करतात. काय चाललंय काही खबर नाही. मात्र तुकोबारायांच्या लक्षात आलं, हे संधी साधू लोक राजे कीर्तनात रमलेले पाहून पकडण्याकरता आलेत. आता थोडा वेगवेगळ्या प्रकारानं तो दृष्टांत सांगितला जातो, पण माझ्या माहितीतला मला जसा सांगायचा तसा मी सांगतो. शत्रूचं सैन्यानं कीर्तनला वेढा टाकला, परचक्र वेढा पडलाय. शिवाजीराजे कीर्तन ऐकण्यात दंग झालेले आहेत, लक्ष काही नाही.
तुकोबारांनी ओळखलं हे संधी साधू लोक राजांना पकडण्याकरता आलेत. काय आश्चर्य महाराज, ज्या वेळेला त्या लोकांनी कीर्तनामध्ये वाकून पाहिलं त्यावेळेला कीर्तनात बसलेली प्रत्येक व्यक्ती हे छत्रपती शिवाजी राजासारखी दिसत होती. ऐका, मला बोलायचे ते पुढे. कीर्तनात बसलेली प्रत्येक व्यक्ती शिवाजी राजासारखी दिसणं एवढ्याच चमत्कारापुरतं तुकोबाराकडे बघायचं नाही. कडे संताकडे पाहत असताना चमत्कारानं पाहायचं नसतं. चमत्कारानं संताकडे कधीच पाहायचं नाही. अरे काय गरज आहे, कारण संत हाच एक चमत्कार आहे. चमत्कारानं संताकडे पाहता येत नाही, पाहायचंही नसतं. जाऊ द्या, मला पुढे जायचंय. मला जे बोलायचे ते वाक्य आहे का, कीर्तनामध्ये दिसणारी प्रत्येक व्यक्ती शिवाजी राजासारखी दिसणं एवढ्या चमत्कारापुरतं तुकोबारायकडे बघू नका. तुकोबारायांच्या विचाराचं सामर्थ्य एवढं आहे की तुकोबारायांकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या अंगामध्ये छत्रपती बनण्याचं सामर्थ्य निर्माण करायची ताकद ही तुकोबारायांच्या विचारात आहे. का तर तुकोबाराय समर्थ आहेत म्हणून. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. तुकोबाराय समर्थ आहेत. समर्थाचाच उपदेश आपल्याला सामर्थ्य निर्माण करत असतो. दुसऱ्या कोणाचा उपदेश सामर्थ्य निर्माण करू शकत नाही. संतांचाच उपदेश का आपण श्रवण करायचा, त्याचं कारण आहे संताकडे सामर्थ्य आहे म्हणून. विठाला हरी म्हणून उपदेश करण्याचा अधिकार शास्त्रानं फक्त दोघांना दिलाय. एक संत आणि दुसरी श्रुती माता. आहितापासून काढिती हितदेवोनी वाढविती, नाही श्रुती परोती माऊली जगा. अहितापासून काढून योग्य हित दाखवणारी श्रुतीपेक्षा दुसरी माऊली जगामध्ये नाही. आणि दुसरा जो अधिकार आहे तो फक्त संतांना आहे. का? जगाचं हित कशात आहे फक्त संतांनाच माहिती नव्हे, जगाच्या हिताचा शोध घेऊनच ते आलेले आहेत. शोधून आले संत हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित जगा. शोधून आले हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित जगा.
हिताहित जगाचे. मग हित उपदेश करण्याचा अधिकार संताना श्रुती मातेला. मग काही माणसं म्हणले आई वडिलाला नाही का? म्हणले नाही. का बरं? आई वडिलाला आपल्या लेकराचं हित व्हावं वाटतं याच्यात शंका नाही, पण आई वडिलांना केलेली हिताची लक्षणं हिताचीच असतील का याच्यात शंका आहे. आई वडिलाला हित व्हावं वाटतं, प्रत्येक आई वडिलाला वाटतं माझं पोरग डॉक्टर व्हावं, पण ते डॉक्टर होत नाही, घेतं ट्रॅक्टरनं बसतं शेत नांगरीत. त्यात दोष काय आई वडिलाचा नाही. प्रत्येक आई वडिलाला वाटतं माझं पोरग मंत्री व्हावं. ते हे बंद करा, ते तंबोरा. प्रत्येक आई वडिलाला वाटतं की माझं पोरग मंत्री व्हावं, पण ते मंत्री तर होत नाही, होतं वाजंत्रीन घेतं लग्नाच्या सुपाऱ्या. त्यात दोष काय आई वडिलाचा नाही ना. आणि म्हणून आई वडिलाला आपल्या लेकराचं हित व्हावं वाटतं याच्यात काही शंका नाही. पण माझं वाक्य पुन्हा ऐका, आई वडिलांना केलेली हिताची लक्षणं हिताचीच असतील का याच्यात शंका आहे. तुमच्या लक्षात येण्याकरता सांगतो. काय भगवंताची लीला असते देव जाणे, काही कळत नाही. एखाद्याच्या घरामध्ये एवढं सगळं असतं, साखराचं पोतं, काजूची भरणी, तुपाची भरणी, एवढा मोठा बंगला असते, पण त्यात खायला कुणी नाही. काय ते गंमत आहे त्यालाच माहिती भगवंताला. आणि त्या रस्त्याच्या कडेला झोपड्या असतात का नाही, 4-5 लेकरं बाहेर खेळलेले असते, ती एक टांगलेलं असते झाडाला, एक काकाला असतंय, आणि त्यांना खायला मिळत नाही. हे काय भगवंताची दया काही कळत नाही. एक गरीब बिचारी माऊली, अतिशय गरीब, 2 पत्राचं घर फक्त राहायला, 1/2 गुंठा जमीन मालकीची नाही. नवरा बायकोनी कष्ट करावं, जीवन जगावं, 2 मुलं पदरात पडली. आणि एखाद्याचं दुर्दैव किती असतं त्याची गणना आपण करू शकत नाही. 1/2 गुंठा जमीन मालकीची नाही, दोघांनी कष्ट केलं तर जेवायला मिळायचं, अशी परिस्थिती असताना दुसरा मुलगा 6 महिन्याचा झाला की कपाळाचं कुंकू पुसल्या गेलं. नवरा देवा घरी गेला, पती गेला, 2 मुलं पदरात पडलीत, जीवन जगावं कसं? 1/2 गुंठा जमीन मालकीची नाही. समाज हा राक्षसी वृत्तीचा आहे, आपल्याला नीट जगू देईल का? आत्महत्या करावी का? असा विचार त्याच्या मनामध्ये येत होता. पण भारतातल्या स्त्रिया कुलवान, शिलवान आणि धैर्यवान असतात. प्रसंग पडला तर आपल्या मातृभूमीची इंचभर भूमी जिवंत असताना शत्रूच्या ताब्यात जाऊ द्यायची नाही, या हेतूनं आपल्या लेकराला छातीला कवटाळून किल्ल्याच्या तटावून घोडा फेकून देणाऱ्या झाशीच्या राणीचा हा देश आहे. म्हणून भारतातल्या स्त्रियांचा एक गौरव वेगळा आहे. त्या माऊलीनं विचार केला, आपल्या मालकानं 2 लेकरं आपल्या पदरात टाकलीत, आपल्याला आत्महत्या करण्याचा अधिकार नाही. त्या 2 लेकराला लहानाचं मोठं करायची जिम्मेदारी आपल्यावर आहे. कष्ट करावं, लेकराला मोठं करावं असा विचार केला. आणि तिने भांडे घासायला 10-20 घरची सुरुवात केली. भांडे घासायची, लेकराला मोठं करायचं. भांडे घासून आल्याबरोबर लेकराला मांडीवर घ्यायचं आणि लेकराच्या समोर आपले हात धरायचे आणि सांगायचं, बाळा हो, माझे हात बघा रे, तुमच्याकरता मी 20 घरचे भांडे घासते, काळजी करू नका, तुम्हाला बापाची कमी पडू देणार नाही, पण माझ्या कष्टाची जाणीव ठेवा आणि खूप अभ्यास करा. लेकरांना शाळेत जायचं, रोज तिनं आपल्या कष्टाची जाणीव लेकराला करून द्यायची. म्हणून तुम्हाला एक वाक्य सांगतो, नीट लक्ष द्या. लेकराला खूप शिकवा, खूप शिकवा, पण त्याला शिकवत असताना तुम्हाला किती कष्ट होते हे त्याला कळू द्या, नाहीतर मग तुम्हाला म्हातारपणी कष्ट झाल्याशिवाय राहणार नाहीत. काही माणसं म्हणतात माझ्या लेकराच्या पायाला माती लागू देणार नाही, तुझी माती झाली म्हणून समज. त्याला सुट्टीच्या दिवशी शेतात कामाला आणलंच पाहिजे. 100 रुपयाची फीस भरण्याकरता किती कष्ट करावे लागतात हे त्याला कळलं पाहिजे ना, कष्टाची जाणीव पाहिजे. तिनं सांगावं, बाळा हो, माझ्या हाताकडे बघा रे, मी तुमच्याकरता कष्ट करते, मी तुमच्याकरता जगते, माझ्या कष्टाची जाणीव ठेवा आणि अभ्यास करा बरं. त्या लेकरांनी बी आईच्या कष्टाची जाणीव ठेवली, खूप अभ्यास करायचे, 1ल्या नंबरनं पास व्हायचे. बघता बघता 2 मुलं डिग्री हातात पडली, नोकरीचा कागद हातात पडला. आता नोकरी लागणार, ते नोकरीचा कागद घेऊन लेकर आईकडे धावत आले, आई ग, आता तुला भांडे घासायची फार वेळ गरज नाही, आमच्या हातात नोकरीचा कागद आहे, 1 महिना नोकरीला मी गेल्यानंतर पगार मिळणार आहे, तोपर्यंत तुला भांडे घासायचे, पुन्हा तुला भांडे घासायची गरज नाही. आईला समाधान वाटलं, 2 लेकराला कवटाळलं, बाळा हो, मी एवढे कष्ट केले, माझ्या कष्टाचं चीज झालं बरं, काही अडचण नाही, मी आणखीन 2 महिने भांडे घासते. दुसऱ्या दिवशी थोरला मुलगा आला, आई 1 महिना कालावधी मला नोकरीला जायला,
इथं टुकार पोराच्या नादी लागण्यापेक्षा आपल्या नदीच्या किनाऱ्यावर एका महात्म्याचा सिद्ध आश्रम आहे, वाचासिद्धी पावलेला महात्मा आहे, मी त्याच्याजवळ राहू का? आई म्हणली राहा बाळा, इथं राहण्यापेक्षा. तो मुलगा त्या महात्म्याच्या आश्रमात गेला. महात्मा वाचासिद्धी पावलेले होते, शब्दात सामर्थ्य होतं, साधनेची शक्ती होती, शब्दात क्रांती करण्याची ताकद होती. आणि एक एक शब्द ऐकत असताना त्या मुलांच्या मनामध्ये तो विचार ठसावला आणि त्याच्या लक्षात आलं की संसारामध्ये दुःखच दुःख आहे. आपल्याला जर खरं सुख प्राप्त करायचं असेल तर संसाराला लाथ मारून जंगलात जाऊन साधना करायला पाहिजे, ब्रह्मज्ञान प्राप्त करायला पाहिजे, असा विचार मनामध्ये ठसावला. तो धावत घरी आला. आई, मला खऱ्या सुखाचा पत्ता कळालाय, मी आता नोकरी करणार नाही, मला आशीर्वाद दे आणि मला साधना करण्याकरता जाऊ दे. त्यानं नोकरीचा कागद फाडला, आईचं दर्शन केलं आणि जंगलात निघून गेला. दुसरा जो मुलगा होता त्यानं नोकरीचा स्वीकार केला, बंगला बांधला, लग्न केलं, गाडी खरेदी केली, जमीन खरेदी केली, केळीची बाग लावली. आता मला सांगा, दोन्हीपैकी चांगला मुलगा कोणता? कोणचा? जंगलात गेलेला? नक्की? काय अडचण? मग कोण कोण पाठवाय तयार आहे? मग आमची आश्रम कशाला आहेत ब्रह्मचार्याची? आम्ही आमची संघटना वाढवायची बघणार ना. जंगलात गेलेला चांगला मना गोड वाटते, पाठवायचं म्हणलं की राम जन्म पण शेजाऱ्याच्या घरात राम राम म्हणून ह्यानं मुक्त व्हावं, त्यानं राम राम म्हणून मरावं. अरे आईच्या नजरेत बघा ना, आईच्या नजरेत कोणचा चांगला आहे? लग्न केलेला, बंगला बांधलेला, लेकरं नातू मांडीवर खेळलेले. आईच्या नजरेत ती चूक नाही. माझं वाक्य पुन्हा ऐका. आई वडिलाला आपल्या मुलाचं हित व्हावंच वाटतं, पण आई वडिलांना केलेली हिताची लक्षणं हिताचीच असतील का याच्याविषयी शंका आहे. हित नाही ठावे जननी जनका, दाविला लौकिका आचारती, दाविला लौकिका आचारती, दाविला लौकिका आचारती. नाही ठावे जननी जनका, दाविया लौकिका दाविते, दाविया लौकिका हित नाही ठावे जननी जनका, ठावे जननी जनका, हित नाही ठावे जननी जनका, ठावे जननी जनका, दाविया लौकिका दाविते, दाविया लौकिका दाविते, जननी जनका. त्यांना हिताची लक्षणं, हित कशाला म्हणावं हे त्यांना ठावं नाही. आपलं हित फक्त संतांनाच माहिती आहे, म्हणून संतांनाच उपदेशाचा अधिकार आहे. म्हणून उपदेश संतांचा करावा, स्वीकारावा. जगद्गुरु तुकोबाराय अतिशय सुंदर विचार या ठिकाणी म्हणतात. तुकोबाराय म्हणतात, अरे मनुष्य देहासारखा उत्तम देह मिळालेला असताना या देहानं जाणून कर्म करणं महत्वाचं आहे. अजाणतेपणानं केलेली कर्म ही मोहाला जन्म देत असतात. निर्माण झालेला मोह दुःखाची प्राप्ती करून देत असतो. आज्ञाने वावृतम ज्ञानम तेन मुह्यंती जाणतवा. भगवान परमात्मा सांगतात, अज्ञान वृत्तीनं केलेली कर्म हे मोह जन्माला घालतात. आणखीन एक वाक्य आहे का, सोपं सांगतो. अज्ञानानं केलेली कर्म म्हणजे संसार आणि ज्ञानानं केलेली कर्म म्हणजे परमार्थ. विठाला माणसाकडून केवळ कर्म अपेक्षित नाहीत, जाणून कर्म अपेक्षित आहेत. कारण जाणतेपणा फक्त माणसाकडच आहे, बाकी सगळ्या प्राण्याचं आपलं सारखं आहे. आहार निद्रा भय मैथून सर्व यवनेशी समसमान, मनुष्य देहीचे ज्ञान विशेष जाण उद्धवा. भूक लागते, सगळ्याला लागते, जनावराला लागते, माणसाला बी लागते. भूक लागल्यावर खाल्लं पाहिजे हे दोघाला बी कळतं,
पण काय खाल्लं पाहिजे हे कोणाला कळतं? माणसाला कळतं. जनावराच्या पुढे टाकल ती खातात, माणसाच्या पुढे टाकल ती खातात का माणसं? हा, टाकून दिलेलं खातील, पण टाकल ती खात नाहीत. कारण आहारामध्ये सुद्धा माणूस विशेष बघतो, कारण माणसाकडे विशेष ज्ञान आहे. बाहुले मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही, विशेष ज्ञान आहे. तो आहारात विशेषपणा पाहतो. जेवायला बसल्यानंतर मग शेंगदाणेच आहेत का, दूधच आहे का. बरं, आमच्या वारकरी मंडळीकडे आणखीन एक कला असते, विशिष्ट कला असते. ती मागायचं तर नाही आणि खाल्ल्याशिवाय राहायचं नाही. मागायचं नाही पण खाल्ल्याशिवाय राहायचं नाही. शेंगदाणे खायचे असले की शेंगदाणे मागायचे नाहीत. मग आईसाहेब यावर्षी भीमुंग पेरला नव्हता का म्हणायचं. माय म्हणते महाराजाला शेंगदाणे आलेच पुढं. ते कला असते. माणूस आहारामध्ये विशेष बघतो. झोपताना बघा, गाढवालाही झोप येते, माणसालाही झोप येते. पण गाढवं गादी पलंग चांगली जागा बघत नाहीत, कुठेही लोळतात. कोण? गाढवा. मी गाढवाचं सांगतोय बरं का, तुम्ही दुसरीकडे जायचं नाही, आपलं सरळ सरळ चालायचं. गाढवाला झोपायला गादी लागत नाही, ते कुठेही लोळतं, रस्त्याच्या कळीला लोळतं, कुठेही लोळतं आणि कसंही लोळतं. कोण? गाढव. हा, माणूस गादीवर लोळतो ना. हे सगळ्या गोष्टी माणसाच्या आणि प्राण्याच्या सारख्या आहेत, पण माणसाकडे विशेष ज्ञान आहे. काय खावं, काय खाऊ नये, काय प्यावं, काय पिऊ नये, कसं बोलावं, कसं बोलू नये, कसं वागावं, कसं वागू नये, कसं चालावं, कसं चालू नये, कुठं बसावं, कुठं बसू नये, कसं बसावं, कसं बसू नये. हे ज्याला कळतं त्याला काय म्हणतात? माणूस. आणि हे ज्याला कळत नाही त्याला काय म्हणतात? त्याला जनावर म्हणतात. विठाला विठाला. माणसाला कळतंय ना. कारण म्हणून तर जाणून कर्म काय अपेक्षित आहेत, कळतंय म्हणून. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपण जाणतेत का नेनतेत? बरं, दुसऱ्या भाषेत विचारतो, आपल्याला कळतंय का नाही? खरं सांगा, कीर्तनात खोटं बोलायचं नाही. कारण मी जरा बारकाईने विचार केला कोकणे महाराज, माझ्या लक्षात आणखीन आलं नाही की या माणसाला कधी कळलं म्हणून. मी उगा विचार केला बसल्या बसल्या. एखादं जर पोरग बैठकीत बोलायला की मोठी माणसं काय म्हणते, घाबरे तुला काय कळत नाही, लहान आहेस आणखीन. बरोबर आहे, लहान पोराला कळत नाही. पण त्याचं लग्न झालं आणि ती जर बोलायला गेलं तर बायको म्हणते, गा बसा तुम्हाला काय कळायलंय. म्हणजे लहानपणी कळत नाही, लग्न झाल्यावर कळत नाही. त्याला मुलं झाल्यावर तरी कळायला पाहिजे का नाही? आणि मुलं झाल्यावर जर म्हातारपणे बोलायला गेलं तर पोरं म्हणतात, उगाच पडा आता तुम्हाला काय कळायला लागले. मग ह्याला मग काय मेल्यावर कळतं का पुन्हा? म्हणजे माणसाला कधी कळतं हे आणखीन मलाच कळलं नाही. म्हणून मी तुम्हाला विचारतोय, आपण जाणतेत का नेनतेत? बरं, विचार करून सांगा. विठाला विठाला. जर आपण आपल्याला कळतंय म्हणत असाल, आपण जाणते म्हणत असाल तर ऐका, अर्जुन जाणता होता का नेमता होता? ज्या वेळेला कौरवांचं पांडवांचं युद्ध ठरलं, रणांगण खचाखच भरलेलं आहे. भगवान परमात्मा अर्जुनाचा सारथी आहे. भगवंताचं विशेष प्रेम आहे अर्जुनावर. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम. अद्भुत शब्द आहे, अद्भुत प्रेम. जे सारथ्य पण पार्थाचे करीतो असे. देवानं रथ तयार केला. अर्जुन आला, रथात बसला. बसल्याबरोबर अर्जुनानं आदेश दिला, सेनेवर भयोर मध्ये रथम स्थापयमेच्युत. अच्युत, माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा कर. बघू दे कोण कोण लढाई करायला आलाय. दाखवतो अर्जुनाची ताकद. गर्जना. युद्ध म्हणजे गर्जनाच करावं लागते ना. ने माझा रथ तिकडे असं मत नाही, तिथं युद्ध आहे ना. अर्जुन गर्जना करायला लागला. देवानं वेगानं रथ काढला, दोन्ही सैन्याच्या मध्ये आणून उभा केला. देवरथाचा दोर इकडे तिकडे सांभाळते तोपर्यंत अर्जुनाची नजर समोर गेली आणि अर्जुनाची अवस्था झाली गांडीव संस्कृती असतात. अर्जुन असा लटलट लटलट कापायला लागला, अंग थरथर करायला लागलं. देव म्हणले, आत्ता बळ गरजत होतं, गेलो कुणीकडं. महाग बघितलं तर ही लटलट कापायला लागलं. अर्जुना, अरे काय झालं? आत्ताच गर्जना करत होता, दाखवतो ताकद.
आता का लटलट कापायला लागला? अर्जुन म्हणला देवा मी युद्ध करणार नाही. अरे का? वेळ लागला का तुला? लोक काय म्हणतील? म्हणती अर्जुन बिहाला. अरे बिहाला म्हणून नाही तर पळाला म्हणून मी युद्ध करणार नाही. अर्जुना तू स्वतःला विसरलास का रे? तू संग्राम हारो जिंतीला, निवात कवचाचा टाव फोडीला, पवाडा तुवा केला गंधर्वासी. अर्जुन म्हणला केला तवा केला, पण आता जमना, आता मी युद्ध करणार नाही. अर्जुना हे बरोबर नाही हा. लोक काय म्हणतील? काय म्हणायचे ते म्हणू दे, मी युद्ध करणार नाही. अर्जुनानं युद्धाला नकार दिला. काय कारण? त्याची दोन कारण आहेत. दोन. एक कारण ज्ञानोबरांनी मोठं गोड सांगितलं. ज्ञानोबरांची एक वेगळी कल्पकता आहे महाराज. असं माणसाला बरोबर घुलवत दृष्टांतातून शुद्धांकडे नेतात. का भ्रमर भेदी कोडे, भलतेशे काष्ट कोरडे, परिकळिके माझे सापडे कोळिया. ज्ञानोबरा गोड दृष्टांत देतात. तो भुंगा असतो ना, भुंगा त्या वाळलेल्या लाकडाला कर 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 कापतो, त्याचं पीठ पाडतो. पण तोच भुंगा जर कमळाच्या फुलामध्ये अडकला तर त्या नाजूक असणाऱ्या कमळाच्या पाकळीचा छेद करून तो भुंगा बाहेर येत नाही. तैसा अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी. ज्ञानोबा म्हणतात अर्जुनाच्या ठिकाणी मोह झाला म्हणून युद्धाला नकार दिला. मग देवानं, आता ऐका थोडस, देवानं परत सांगितलं अर्जुना मोह सोडून दे, नष्ट मोहा स्मृती लब्धा, मोह सोड, युद्धाला तयार हो. आता ऐका, अर्जुन म्हणला देवा तू म्हणतोस तर मोह सोडला, पण मी युद्ध करणार नाही. हे दुसरं कारण फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. अर्जुन म्हणला देवा खरं सांग रे, तू मोठा चतुर आहेस रे लाला, तू मोठा चतुर आहेस, चतुरात तू शिरोमणी आहेस. मला कल्पना आहे तू मला युद्ध करायला लावशील, हा या सगळ्या लोकांना मला मारायला लावशील, आणि मी जर या लोकांना मारलं तर माझ्याजवळ पापाची राशी तयार होईल, आणि तुझी जोडी जोडण्याकरता आम्ही किती जन्म पुण्य केले तुला त्याची कल्पना आहे का रे? तुझी भेट, तुझा संबंध, तुझं दर्शन काय एका जन्माने, एका सप्त्याने, एका पंक्तीनं होतंय काय? एका सप्त्यानं, एका पंढरपूरच्या वारीनं होत नाही. जन्माच्या जन्म पुण्य करावं लागतं, त्यावेळेला परमात्म्याचं दर्शन. तिळा तिळा पुण्याचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे, तुझे नाम वाचेसे आतुडे, समागम घडे संताचा. तिळा तिळा पुण्याचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम वाचेसे आतुडे, समागम घडे संताचा. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी बोला बोला बोला. बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. देवा या विठ्ठल कृपा केली, देवा या विठ्ठल कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य किंवा जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मच्या जन्म पुण्य करावं लागतं. किंवा निळोबऱ्यांची गवळण डोळ्यासमोर आणा, होते बहुत दिवस अर्थ वागविले. अनंत जन्माची साधना आहे, जाऊ द्या. आणि म्हणून देवा तुझी जोडी जोडण्याकरता खूप पुण्य करावं लागतं रे, अनंत जन्म साधना करावी लागते, तेव्हा तुझी माझी कुठंतरी जोडी जोडली. तू मोठा चतुर आहेस, मोठा हुशार आहेस, मला एवढ्या लोकांना मारायला लावशील, माझ्यापाशी पापाची रास तयार होईल, आणि पापाची रास जर माझ्याजवळ झाली तर तू जोडीला हातीचा दुरी होशील. अर्जुनाचे शब्द आहेत.
तर माझ्यापासून दूर जाशील रे, म्हणून मी युद्ध करणार नाही. देव म्हणले वेडा का खोळा, यांना मारणारा तू कोण बघ, मीच मारलंय. आणि मग सगळं दाखविलं, सगळं विराट रूप वगैरे. आता आहे का, आता मला जे सांगायचे ते इथं आहे. अर्जुन म्हणला देवा आता मात्र मला काही कळाना असं झालंय, तर एक काम कर, तूच मला सांग आता मी काय करू. तरी उचित काय आम्हा, असा अर्जुनाचा शब्द आहे. आता देव जर अर्जुन जर म्हणतोय मला काही कळत नाही, मग तुम्ही आम्ही कळतंय म्हणणं किती गमतीचे जरा बघा. उचित, अरे तुकोबराय सुद्धा म्हणतात करोनी उचित, करोनी उचित, उचित करोनी उचित, प्रेम घाली हृदयात, प्रेम घाली हृदयात, आलोदान मागायास, आलोदान मागाया, प्रेम घाले हृदयात, प्रेम घाले हृदयात, आलोदान मागाया, आलोदान मागाया. करोनी उचित, प्रेम घाली हृदयात, प्रेम घाली हृदयात, प्रेम घाली हृदयात, करोनी उचित, प्रेम घाली हृदयात, प्रेम घाली हृदयात, प्रेम घाली हृदयात. करोनी उचित. तुकोबऱ्या सुद्धा म्हणतात, अनेक वेळा तुकोबऱ्यांचे हे शब्द आहेत. उचित ते करा हे तुकोबऱ्या म्हणतात. म्हणून आपल्याला कळतंय म्हणणं ही मोठी गंमतच आहे. म्हणून आणखीन एक मुद्दा आहे का, केवळ कळणं महत्वाचं नाही, जे कळलंय ते उचित कळलं पाहिजे. केवळ कळणं महत्वाचं नाही, केवळ जाणणं महत्वाचं नाही, जे जाणलंय ते उचित जाणलं पाहिजे. आणि मग तुकोबऱ्या म्हणतात तुम्ही उचिताची जाणीव ठेवा, आणि उचिताची जाणीव ठेवून काय जाणा ते पहिल्या चरणात आहे. उचित जाणावे मुख्य धर्माधी, उचित जाणावे मुख्य धर्माधी, उचित जाणावे मुख्य धर्माधी, जाणावे मुख्य धर्माधी, उचित जाणावे मुख्य धर्माधी, उचित जाणावे मुख्य धर्माधी, उचित जाणावे मुख्य धर्माधी, उचित जाणावे मुख्य धर्माधी. चित्त बुद्धी ठाई स्थिर, चित्त बुद्धी ठाई स्थिर, चित्त शुद्ध बुद्धी ठाई स्थिर, न लगे आलावी मानाची ओढे न घालावी धाव, मानावी बोले. चित्त शुद्ध बुद्धी ठाई स्थिर, चित्त शुद्ध बुद्धी ठाई स्थिर, चित्त शुद्ध बुद्धी ठाई स्थिर, न घालावी धाव, मनाची ओढे न घालावी धाव, मनाची तुकोबऱ्या मनामले जाणा पण उचित जाणा. काय उचित जाणा, मुख्य धर्म आधी उचित जाणा. अगोदर काय करा, तुम्ही मुख्य धर्म जाणा. कारण धर्मस्य तत्वम निहितम गुहाय,
धर्म आपण ज्याला धर्म म्हणतो ते धर्म असेलच असं नाही. खरं बोलणं धर्म आहे का खोटं बोलणं धर्म आहे? खरं बोला. खरं बोलणं धर्म आहे का खोटं बोलणं धर्म आहे? खरं बोला. खरं सांगा की खरं बोलणं धर्म आहे का खोटं बोलणं? खरं बोलणं आहे ना. खरं बोलणं धर्म आहे का नाही? ऐका, एक माणूस चौकात उभा आहे, त्याच्या समोरून एक गाय पळत गेली. गायीच्या पाठीमागे एक नंगी तलवार हातात घेऊन खटीक लागला होता. त्याला चकवा देऊन गाय निघून गेली, आपल्या समोरून गेली आणि त्या खटकाने येऊन आपल्याला विचारलं, गेलेली गाय पाहिली का? खरं बोलायचं का खोटं? मग आता खरं बोलणं धर्म आहे का खोटं बोलणं धर्म आहे? खरं बोला. म्हणून मी सांगितलं धर्मस्य तत्वम निहितम गुहाय. धर्माचं ज्ञान आपण समजतो तोच धर्म आहे असं होत नाही. महाराजांनी माझ्यावर एक फार मोठं संकट आलं होतं. मी मोठा ज्यावेळी तुकोबराच्या मूर्तीची स्थापना केली त्या टायमाला माझ्यावर बाकी सगळ्या अर्ध्या हाडकुंडानं पिवळ्या झालेल्या तत्ववेत्याने हल्ला केला होता. तुकोबरांच्याबद्दल काही गोष्टीची शंका घेत आणि त्याने त्याचं खंडन करणारं पुस्तक बी घेऊन आले आणि तिथल्या कीर्तनात बी त्याचं त्यांनी खंडन केलं त्या सगळ्या गोष्टीचं. म्हणून मी तुम्हाला वाक्य काय सांगितलं होतं, कळणं महत्वाचं नाही, जे कळलंय ते उचित असलं पाहिजे. विठाला याच्यावर बाबांनी बरीचशी पुस्तकं लिहिलेली आहेत. आपण म्हणतो तोच धर्म असतो असं नाही, कारण त्या वेळेनुसार त्या परिस्थितीनुसार तिथं जर गायीचे प्राण वाचत असतील तर खोटं बोलणं हाच धर्म आहे. धर्मत्वच आहे. आईचा त्याग करणं धर्म नाही, पित्याचा त्याग करणं धर्म नाही, बंधूचा त्याग करणं धर्म नाही. पण धर्म ठरला का नाही ठरला? का? त्याचं कारण आहे का? धर्माची गंमत अशी आहे, शरीर ज्या धर्मात जन्माला आलं तो धर्म वेगळा आणि शरीरानं जो साधायचा आहे तो धर्म वेगळा. प्रत्येकाच्या धर्माची लक्षणं वेगळी आहेत. स्त्रीचा धर्म वेगळा, पुरुषाचा धर्म वेगळा, पत्नीचा धर्म वेगळा, पतीचा धर्म वेगळा, गुरुजीचा धर्म वेगळा, शिष्याचा धर्म वेगळा, राजाचा धर्म वेगळा, सैनिकाचा धर्म वेगळा, मित्राचा धर्म वेगळा, शेजार धर्म वेगळा. प्रत्येकाची लक्षणं वेगळी आहेत. ब्रह्मचर्याचा धर्म वेगळा, ग्रस्ताश्रमाचा धर्म वेगळा, संन्यासाचा धर्म वेगळा, वानप्रस्थाचा धर्म वेगळा. प्रत्येकाची स्वतंत्र लक्षण आहे. ब्रह्मचर्याचा धर्म काय? ब्रह्मचारी धर्मे गोपादी अक्षरे. ब्रह्मचारी धर्मे गोपादी अक्षरे. ब्रह्मचारी धर्मे गोपादी अक्षरे. ब्रह्मचारी धर्मे गोपादी अक्षरे. आश्रमी विचारे आश्रमी विचारे. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे. हा ब्रह्मचार्याचा धर्म झाला. पुन्हा वानप्रस्थाचा वेगळा आहे. वानप्रस्थ तो संयोगी योग. वानप्रस्थ कधी सुरू होतं माहिती का तुम्हाला? कधी? मोजा. 50च्या पुढं. एक्का वन बा वन ही तिथून पुढं वानप्रस्थ सुरू झाला. आणि जर नाही गेला तर मग घरात वन. संयोगी योग. ग्रस्त आश्रमाचा धर्म काय? ग्रस्त आश्रमाने उत्तम व्यवहाराच्या द्वारे धन कमवायचं आणि ते उदास वृत्तीनं सत्कार्याकरता खर्ची करायचं. हे तुकोबारांनी सांगितलंय. जोडणी या
धन उत्तम चाल बदललीस तू. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. त्यानं उत्तम व्यवहारानं धन कमवावं. ग्रस्ताश्रम तसा श्रेष्ठ आहे, कारण बाकीचे 3 त्याच्यावर अवलंबून असतात. असं म्हणल्यावर आमच्याकडे बघून कॉलर टाईट करू नका. ग्रस्ताश्रम श्रेष्ठ आहे, पण कधी? अगोदर ऐका. सानंद सदनम सुताश्च कांता मृदुभाषिणी. सुंदर घर असावं, झोपडी का असाना पण स्वच्छ असावी. पुढं घरामध्ये कांता मृदुभाषिणी, गोड आवाजाची पत्नी असावी. गोड आवाजाची कशाला? माणूस जर दमून भागून इकडून तिकडून घरात आला आणि पाऊल टाकल्याबरोबर मधून आवाज आला असं म्हणजे काय गोड गुदगुले होणार आहेत का माणसाला? म्हणून जरा गोड आवाजाची पत्नी असावी. एक माणूस माझ्याकडे आला, महाराज तुमचं खरंय म्हणणं, माझ्या मंडळीचा आवाज लेच कर, कसं आहे बदलू का? मी म्हटलं बदलू नको, माझ्या जीवाला घोर लावतील, जरा साखर खाऊ घाल म्हणजे आवाज गोड होईल. कांता मृदुभाषिणी, आज्ञापरा सेवका, आज्ञाधारक सेवक असले पाहिजेत. पुन्हा घरामध्ये प्रतिदिन शिवपूजना, भगवंताची पूजा रोज झाली पाहिजे, अतिथीची पूजा झाली पाहिजे. हे सगळं घडत असेल तर मग धन्य ग्रस्ताश्रम. नाही तर असा ग्रस्ताश्रम धन्य नाही. हे प्रत्येक आश्रमाचा धर्म, प्रत्येकाचा धर्म वेगळा आहे. मी उपधर्माचा मला विचार करायचा नाही, मुख्य धर्माचा विचार करा. मुख्य धर्म काय? हे बाकीचे धर्म उप आहेत. मुख्य धर्म काय? महाराज म्हणतात मुख्य धर्म देवचित्ती. मुख्य धर्म आहे देव प्राप्ती, आणि देवाची प्राप्ती होत असेल तर अधर्म सुद्धा धर्म आहे. देव जोडे तरी करावा धर्म, देव जोडे तरी करावा धर्म, नाशल ते कर्म चरावे, नाशल ते कर्म चरावे. करावा अधर्म, म्हणून प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू राज्यमाता निंदू भरते केली. आईचा त्याग करणं धर्म नाही, पण धर्म ठरला. का धाडीला राम माझा वनासी, म्हणून धर्म ठरला. पित्याचा त्याग करणं धर्म नाही, धर्म ठरला. देवाची प्राप्ती होत असेल तर, जर देवामध्ये ना आपल्यात अंतर पडत असेल तर हो का बाप माई त्याजावी ती, असं पण सांगितलंय. कारण मुख्य धर्म आहे देव प्राप्ती. मुख्य काय आहे? देवाची. बघा भागवतातला एक प्रसंग आहे. भगवान परमात्मा गोकुळात लीला करत असताना, गोकुळामध्ये लीला करत असताना गोपाळाला घेऊन खेळायला जायचे, वनामध्ये जायचे. भगवंतानं बासरी वाजवायची, सगळे गोपाळ एकत्रित यायचे आणि खेळण्याकरता वनात निघून जायचे. एक दिवस सकाळी सकाळी भगवंतानं मधुर मुरली वाजवली. सगळे गोपाळ एकत्रित आले, भगवंताबरोबर खेळायला गेले. बराचसा वेळ खेळले. गोपाळ म्हणले, कान्होबा भूक लागली रे आता. भगवान म्हणले, मलाही भूक लागली आहे. मी आज सकाळी सकाळी तुमच्या बरोबर आलो, पण मी सकाळी सकाळी लोणी खाऊन निघत असतो, पण मी आईच्या हातचं लोणी खाल्लं नाही. तुमच्या बरोबर निघून आलो, तुम्ही बी खाल्लं नाही, मी खाल्लं नाही. मलाही भूक लागली आहे, तुम्हालाही भूक लागली, आता काय करायचं? भगवान म्हणले, समोर धूर दिसतोय आणि त्या धुराच्या तिकडे काहीतरी स्वयंपाक असेल, तुम्ही सगळे जा
आणि थोडीशी मधुकरी मागून आणा, मी झाडाला टेकून बसतो, माझ्याच्यानं चलवणं होत नाही, मला खूप भूक लागली आहे, मी इथं बसतो, तुम्ही जाऊन या. भगवान ते लहाने लहाने गोपाळ 3-3.5 वर्षाचे नन्हे नन्हे गोपाळ अनवणी पायानं त्या धुराच्या दिशेनं आले. तिथं यज्ञ चालू होता. स्वाहा 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 चालू आहे. हे गोपाळ जवळ गेले. ओ बाबा, ओ महाराज, ओ देवप्पा. ते काय बघायला तयार नाही. स्वाहा स्वाहा चालू आहे. एक गोपाळ मोठ्यानं म्हणला, ओ बाबा. म्हणजे काय रे, कशाला आलात? आम्ही भगवान कृष्णाचे सवंगडी आहेत, आम्हाला भूक लागली आहे, आम्ही सकाळी लवकर खेळायला आलो, आम्ही शिदुरी आणली नाही, आमचा कानोबा बी त्यालाही भूक लागली आहे, थोडं आम्हाला द्या ना. हो बाहेर, तुमच्याकरता केलंय का? यज्ञाची पूर्णाहुती होईल आणि मग उरलं तर मिळेल. आले लगे मागायला, आणि त्याच्यातला एक व्यक्ती तर त्याच्यातलं लाकूड घेऊन मागा लागला जळत. गोपाळ पळत 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 कानोबापाशी आले, धापा टाकत आले, डोळ्यात थोडे अश्रू आले. कानोबा जी, माणसं फार दुष्ट आहेत रे. तिथं स्वाहा स्वाहा काहीतरी लाकडं पेटली होती, त्याच्यात ती टाकीत होती, जाळीत होती, पण आम्हाला खायला दिलं नाही रे त्यांनी. आम्हाला भूक लागली, आम्हाला चलवत नव्हतं, आम्ही कसं तरी पळत आलो आहे. भगवान म्हणले, तुम्ही मागितलं कुणाला? ते तिथं स्वाहा स्वाहा करत होते का नाही, त्यांना मागितलं. त्यांना मागायचं नाही. म्हणजे मग आता डबल जा. नको रे कानोबा, ते मारतात रे. नाही ना, आता डबल जा, त्यांच्याकडे जाऊ नका. मग त्यांच्या पत्न्या आतमध्ये स्वयंपाक करतात आणि त्यांच्याकडे जाऊन मागा. स्त्रीला लेकराच्या डोळ्यातले अश्रू बघवत नाही, स्त्रीचं हृदय दयाळू असतं. तुम्ही जाऊन मागून तर या. कानोबा परत यायची जा एवढ्या बार, मला भूक लागली रे. गोपाळ परत आले. माता मावल्या त्या ऋषी पत्न्या स्वयंपाक करत होत्या, ब्राह्मण पत्न्या सगळ्या. त्या ब्राह्मणाच्या सगळ्या पत्न्या स्वयंपाक चालू आहे, पूर्णाहुती करतात, तयारी चालू आहे. तेवढ्यात ते गोपाळ आले. आई आई, त्या ब्राह्मण पत्नीने पाहिलं. काय रे बाळाओ, आम्हाला भूक लागली, पण आमचं जाऊ द्या हो, आमचा कानोबा आमच्या नादानं खेळण्याकरता आलाय. आमची यशोदा माता कानोबाला सकाळी सकाळी लोणी खाऊ घालते, आज त्याला खायला मिळालं नाही हो, त्याला खूप भूक लागली आहे. आमच्याकरता नका देऊ, पण आमच्या कानोबा करता थोडी मधुकरी द्या हो. कानोबा आलाय हो. बाळाओ थांबा, थोडं कशाला, आम्हीच येतो तुमच्या बरोबर. आणि सगळं केलेलं टोपल्यात भरलं आणि सगळ्या त्या ब्राह्मण पत्न्या गोपाळाबरोबर निघाल्या. इकडं स्वाहा स्वाहा. एक जण म्हणला स्वाहा स्वाहा. एकाची महाग राहिली होती, तिला आवरावरी करा वेळ लागला होता. ज्याची राहिली होती त्यानं कॉलर टाईट केली. उग नाही म्हणला, करताना बघून करावी लागती, विचारल्याशिवाय बाहेर जात नाही. तेवढ्यात तिनंही टोपलं भरलं आणि ती निघाली. ती म्हणला, थांब, पतिव्रतेचा धर्म काय? पतीची आज्ञा घेतल्याशिवाय तुम्ही बाहेर निघालात? तिनं सांगितलं, तुम्ही माझ्या देहाचे पती आहेत. तिनं त्या जागेवर देह सोडला, सूक्ष्म शरीरानं परमात्म्यापाशी आली. ते ब्राह्मण सगळे भगवान परमात्मा त्या गोपाळाच्या पाठीमागे आले आणि पाहतात तर आपल्या धर्मपत्नीने बनवलेला सुंदर स्वयंपाक, जगाचा मालक ज्याच्याकरता आम्ही यज्ञ करतोय, झाडाचं पान ज्याच्या सत्तेनं हलतंय, तो परमात्मा खातोय. आणि मग ते ब्राह्मण म्हणतात, धिक जन्म, आमच्या जन्माचा धिक्कार असो, कशाकरता आम्ही यज्ञ करतोय. तर मला बाकी सगळं भागवतातलं सांगायचं नाही. माझा मुद्दा फक्त एवढा आहे की पतीची आज्ञा मोडणं पत्नीचा धर्म नाही, पण धर्म ठरला, कारण देव जोडे तरी करावा अधर्म. म्हणून उपधर्माचा विचार नाही, मुख्य धर्म आहे भगवत प्राप्ती. परमात्म्याने आपल्याला देह परमात्मा प्राप्ती करता दिलाय आणि तो मुख्य धर्म. तुकोबाऱ्या म्हणतात, उचित जाणा, आणि उचिताची जाणीव होण्याकरता चित्ताची शुद्धता आवश्यक आहे. म्हणून उचित जाणावे मुख्य धर्म आदी, चित्त शुद्ध बुद्धी ठाईत स्थिर. चित्ताच्या 2 अवस्था आहेत, शुद्धमच अशुद्धमच. अशुद्धम कामसंपर्कात, शुद्धमच कामवर्जितम. अशुद्ध चित्त हे कामाच्या संपर्कात आहे, शुद्ध काम वर्जित आहे. या चित्ताच्या 2 अवस्था आहेत. आणि चित्ताची शुद्धता करायची असेल तर चित्ताची शुद्धता हे परमात्मा चिंतनाशिवाय दुसऱ्या कशानं होऊ शकत नाही. विठोबा
साल कपात वेळ झालाय 15 मिनिटं राहिलेत 10 मिनिटं घेतून 5 चालल्या ठेवतो विठाला विठाला हरे विठाल हरे विठाल कुंडली कवरला भगवान की जय उचित जाणावे मुख्य धर्मादी चित्त शुद्ध बुद्धी ठाई स्थिर चित्ताची शुद्धता महत्वाची आहे बुद्धी स्थिर परमात्म्याच्या ठाई राहिली पाहिजे तोच मुख्य धर्म उचित जाणा आणि अशुद्ध चित्ताच्या द्वारे अशुद्ध विचार करणारं मन आणि त्या मनाच्या मनावर जर चालायचं ठरविलं तर मन बडा बाकान सबको दिया धोका मन काही साधं समजू नका ज्ञानोबराय म्हणाले मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला का बरं हे मन साधं नाही रूपक केले नाथ बाबाने मनाजी पाटील देहगावचा विश्वास धरू नका याचा घात करील नियमाचा पाडील फाशी होरा ऐका दादा नो मी आलो रायाचा कीर्तन तुळजापूरला जायचं आपलं मनाजी पाटील देहगावचा या गावचा नाही बरं का या गावचा नाही या देहगावचा नाही या गावचा असला तर मला आणखीन बाहेर पडायचंय या गावचा नाही विश्वास धरू नका याचा विश्वास धरायचा नाही का घात करील नियमाचा पाडील फाशी तो नियमाचा घात करील अतिशय मन चंचल आहे चंचलम ही मन कृष्ण अतिशय चंचल त्या बहिणाबाईची किती गोड कविता आहे मन ओढाय ओढाय उभ्या पिकातलं ढोर आणि जरी मनाच्या मनावर जायचं ठरवलं तरी मनाची काही तृप्ती होत नाही मनाचं समाधान होत नाही आणि आपल्याला सुख मिळत नाही या मनाचं पोट कधी भरत नाही महाराज भयंकर चंचल आहे इथं बसल्या बसल्या दिल्लीला जाऊन आलं त्याला काय लागतं जायला अतिशय वेग आहे त्याचा भयंकर चंचलपणा आहे आणि त्याचं समाधान कशात होत नाही ते तुम्हाला शिळी माहिती का शिळी तुमच्याकडे शिळी आहे ना जरा बागायत भाग जास्त आहे म्हणून विचारलं शिळी आहे त्या शिळीला किती बी खाऊ घाला तिचं पोट भरत नाही थोडंसं पुढत काही धरलं की लगेच तोंड पुढं करती तर एका राजानं दोंडी दिली मला जो कोणी शिळीला पोटभर खाऊ घालून आणील त्याला मागल ती बक्षीस मिळल गावातल्या पोरांनी फटफट्या ऐकल्या ट्रॅक्टर ऐकली शेळ्याच घेतल्या आणि चारायला शेतात राखलेल्या शेतात चारायला शेळ्या गच्च अशा पोट फुगूस तर जगविल्या आणि दरबारात आले राजेसाहेब परीक्षा घ्या एक एक जणी आतमध्ये या एक एक जण आपली आपली शिळी घेऊन आला घेऊ परीक्षा घ्या शिळी जगवली परीक्षा घ्या तुम्हाला कशी घ्यायची तशी परीक्षा घ्या राजानं परीक्षा घेण्याकरता नवीन नवती फुटलेले 2-4 तुरीचे फोक आणले होते नवीन नवती फुटलेली तुरीचे फोक परीक्षा शिळी जगवली का रे जगवली घेऊ परीक्षा हो आण पुढं ते शिळी घेऊन पुढं आला आणि यानं तुरीचा फोक पुढं केला की शिळीनं पटदिशी तोंड लावायचं राजा म्हणायचा हो बाहेर म्हणे की खाऊ घालणं आली आल्या आल्या गच गच खायला लागली म्हणून तो खाऊ घातली जा घेऊन सगळी पोरं फेल एक पोरग हुशार होतं कीर्तन ऐकणारं कारण कीर्तनातली पोरं हुशार असतात त्याने विचार केला कुछ ना कुछ तो दाल में काला आहे त्यानं बी एक शिळी घेतली महाराज शेतात गेलं चरण्याकरता शिळी मोकळी सोडली आणि हातामध्ये अशी काठी घेतली चोपदारासारखी अशी दांड शिळीनं पुढं तोंड केलं की फटका टाकायचा पुन्हा मोकळी सोडायची पुन्हा पुढं तोंड केलं की पुन्हा फटका टाकायचा अशी सकाळपासून दुपारपर्यंत शिळी मारली आणि मग शिळीच्या पक्क लक्षात आलं तोंड पुढं केलं की शिळीच्या लक्षात आलं तोंड पुढं केलं की फटका बसतय मग त्यानं ठरविलं आता शिळी जगली कारण आता शिळी कुठं जरी नेली बाजारात जरी नेली तरी पुढं तोंड करीत कारण तिला माहिती पुढं तोंड केलं की मी शिळीचं सांगायलो शिळीचं दुसरीकडे जाऊ नका एक तसं अजिबात नाही आपलं आपलं सरळ सरळ चालायचं आणि मग त्यानं शिळी घेऊन आला
राजेसाहेब जी शिळी जगवून आणली आहे. अरे वेळ लागला का तुला? तिचं पोट बघ मध्ये हात जाईल. किती दिवसाची उपवाशी आहे ते म्हणला जास्त बोलायचं नाही. परीक्षा घ्या आणि पुन्हा नापास करा. मी असं नाही म्हणलं, फार विद्यार्थी तयार करून घेतलाय. तुम्हाला जशी पाहिजे तशी परीक्षा घ्या, फुकट नाही, त्याला तयारी करून घ्यावी लागते. आणि मी माझ्या विद्यार्थ्यापाशी कॉप्या पुरवायला थांबत नाही. मी तिला मोकळी सोडतो. तुम्हाला कशी पाहिजे तशी परीक्षा घ्या, मी तुमच्यापाशी येऊन उभा राहतो. त्यानं शिळी मोकळी सोडली आणि राजापाशी येऊन उभा राहिला. हातात दांडकं होतच. ते शिळी राजा म्हणला परीक्षा घेऊ घे. राजानं 9-3 फुटलेली तुरीची फोक 2-4 ठेवलेलीच होती. घेऊ का परीक्षा? म्हणलं घ्या. राजानं तुरीचा फोक पुढे केल्याबरोबर शिळीच्या तोंडाला पाणी सुटलं. तिला वाटलं एकच घास करावा, पण लक्ष गेलं. शिळी म्हणली नग नग. राजा म्हणला नग म्हणतीये कांदळी का काय म्हणला. जवळ जाऊन तोंडा पुढं फटा हलवला तुरीचा. तिला वाटलं एकच घास करावा, पण लक्ष. शिळी म्हणली नग 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 नग. राजा म्हणला जिंकलकडे मर्दा बोल काय पाहिजे ते. ह्या मनाची गंमत त्या शिळीसारखी. त्या शिळीला कशाला हसायला लागला? आमची गंमत तशी आहे. या मनाच्या मनावर जर आपण गेलो तर आपला घात झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकोबऱ्या म्हणाले मनाच्या मनावर जाऊ नका. मग न घालावी मनाची न घालावी हान घालावी धाव मनाची ओढी. न घालावी धाव मनाची ओढी. वचनावळी संताची, वचनावळी संताची, वचनावळी संताची, वचनावळी संताची. हान घालावी धाव मनाची ओढी. न घालावी धाव मनाची ओढी. तुकोबऱ्या म्हणाले न घालावी धाव मनाची ओढी. मग वचन आवडी संताची आहे. संतांच्या वचनावर आवड धरा. आपल्या मनावर जाऊ नका. तुमचा घात झाल्याशिवाय राहणार नाही. आता ऐका, जीवन जगण्याकरता श्वास पाहिजे. श्वास चालू असला तर जीवन. श्वासाची किंमत कळली नाही का कोरोनामध्ये? श्वास महत्वाचा आहे. तसं परमार्थाचा श्वास म्हणजे विश्वास. परमार्थामध्ये विश्वास फार महत्वाचा आहे. भांडवल गाठी तरी विश्वास. विश्वास महत्वाचा आहे. तुकोबऱ्या म्हणाले मी जे तुम्हाला सांगितलंय याच्यावर विश्वास ठेवा, नाहीतर हा उपदेश फलद्रूप होणार नाही शेवटच्या चरणात. अंतर्याला आहे वचनाचा विश्वास. अंतर्याला आहे वचनाचा विश्वास. अंतर्याला आहे वचनाचा
म्हणाले, मी जे सांगतोय त्या वचनावर विश्वास ठेवा. अंतर्यार आहे वचनाचा विश्वास, नाहीतर न उगे उपदेश तुका म्हणे. थोडंसं एका वाक्यात लक्ष देऊन ऐका. जाणावे उचित मुख्य धर्म आदी, चित्त शुद्ध बुद्धी ठाई स्थिर. धाव न घालावी ओढी मनाच्या, वचन आवडी संताची आहे. अंतरी विश्वास राहे या वचनाचा, नाहीतर न उगे उपदेश तुका म्हणे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, हा 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 ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली. 2 मिनिटं आणखीन माझे बाकी आहेत. अल्प वेळामध्ये अल्पचिंतन करण्याचा प्रयत्न. तसं पाहिलं तर माझी परीक्षाच होती आज. बाबासमोर मला वाटलं बाबा नसतील, पण बाबा असल्यामुळं त्यांच्यासमोर परीक्षेसारखंच बोलावं लागतंय. आता काय असेल ते असं, नापास पास पुन्हा सांगितलं जमते आपलं, काय असेल ते. नापास हो आता, नाही तर पास हो, आपलं डोळे बंद करून चालू दिला कार्यक्रम. कसं का असं ना, एवढ्या मोठ्या विद्वान माणसाच्या पुढे माझ्यासारख्यानं काय बोलावं, पण त्यांचे आशीर्वाद मिळावेत म्हणून बोलण्याचा प्रयत्न केला. असो, 2 मिनिटं. मायबाप, आपण भारताच्या भूमी जन्माला आलो, भाग्यवान आहेत. हिंदू धर्मा जन्माला आलो, परम भाग्यवान आहेत. पण दुर्दैवानं आपल्या जाती पुष्कळ, पंथ पुष्कळ, संप्रदाय पुष्कळ, देव पुष्कळ. आपण आपल्या आपल्यात भांडत राहतो. पण याद राखा, आपण जर एकत्रित नाही आलो, धर्मभावाची जोपासना जर नाही केली, तर येणाऱ्या काळात रस्त्यानं फिरता यायचं नाही. आणि परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याची वाट बघावी लागेल, पण वेळ निघून गेलेली असेल. म्हणून एकत्रित या, धर्मभावाची जोपासना करा, लेकरावरती संस्कार करा. आज जगातला श्रीमंत माणूस पैशावाला नाही, बिल्डिंगवाला नाही. ज्याची मुलं निर्व्यसनी आणि सदाचारी आहेत तोच श्रीमंत आहे. आणि ज्याची मुलं व्यसनी आणि दुराचारी आहेत त्याच्यासारखा दरिद्री माणूस या जगात दुसरा कोणी नाही. आणि म्हणून लेकरावर संस्कार करा. मुलं जन्माला घालणं महत्त्वाचं नाही, संस्कारित मुलं जन्माला घालणं महत्त्वाचं आहे. भारताच्या माता मावलीवर जिम्मेदारी आहे की संस्कारित मुलं जन्माला घातली. पण काय करायचंय, खुरवाडा भरलेला एक कामाचा नाही. संस्कारित पाहिजेत, म्हणून लेकरावर संस्कार करा. 5 मुद्दे मी नेहमी सांगतो, माझा नियम आहे, जास्त विस्तार करत नाही. पहिला, आणि पुन्हा ऐका, आपले सगळे नियम विज्ञानवादी आहेत. कपाळाच्या गंधापासून दाराच्या तुळशीपर्यंत प्रत्येक गोष्टीला विज्ञान आहे. आम्ही आमच्या दारातली तुळस जपली, विज्ञान आहे, अध्यात्म आहे, समाजशास्त्र आहे, तिन्ही गोष्टीचा विचार आहे. साधं राम राम म्हणण्यात सुद्धा आमचं अध्यात्म आणि विज्ञान आहे. त्यात काय विज्ञान आहे सांगतो. अगोदर अध्यात्म आहे का. राम राम म्हणजे काय, मी राम तू राम, आपण दोघं एकच आहोत, राम राम, हे अध्यात्म झालं. विज्ञान काय, माझे जंतू माझ्याकडे, तुझे जंतू तुझ्याकडे. मी हातात हात देणारे मिठ्या मारणारे, त्यांना कळालं कोरोनात, त्यांना राम बी कळाला आणि राम राम बी कळाला. त्या टायमाला राम कळाला, हे विज्ञान आहे. दारातली तुळस आम्ही जपली. इतके दिवस आम्हाला येड्यात काढणारे आमच्या घरी चक्रा मारित होते, 4-2 पानं द्या काढा करायला. प्रत्येक गोष्टीला विज्ञान आहे, मी सांगून वेळ घेत नाही. 5 मुद्दे. पहिला मुद्दा, सकाळी उठल्याबरोबर कपाळाला गंध लावा, कुठलाही लावा. काळा, पिवळा, जांभळा, तांबडा, उभा, आडवा, तिरसूळ, कोणचा लावायचा ती लावा. पण गंध लावणं आपला नियम आहे. पुन्हा मोडला तर मोडू द्या संध्याकाळी कामाच्या व्यापात, पण गंध सकाळी लावला पाहिजे. ज्याच्या कपाळाला सकाळी गंध दिसणार नाही त्याला आपल्यातलं म्हणायचं कसं, कारण गंध न लावणं हे लांब बॉर्डरच्या पलीकडल्या माणसाचं काम आहे. मग ज्याच्या कपाळाला गंध नाही त्याला आपलं कसं म्हणावं, म्हणून उठल्याबरोबर गंध लावा. दुसरा नेम, रोज मंदिरात येऊन दर्शनं करा. आपल्याबरोबर लहान लहान मुलाला घेऊन या, भगवंताच्या पाया पडा, वडीलधाऱ्या माणसाच्या पाया पडा. आपलं बघून ते लेकरू पाया पडायला शिकल, पुन्हा म्हातारपणीला आता हाणणार नाही, कारण येत वडील जे जे करीती. म्हणून देशाच्या नेत्यावर, गावातल्या पुढाऱ्यावर आणि घरातल्या कर्त्या माणसावर फार मोठी जिम्मेदारी आहे, कारण त्यांच्याकडे बघून मागाला समाज चलत असतो, हे लक्षात घ्या. आपण जर नाही पाया पडत तर लेकरू कसं पाया पडल, म्हणून आपण पाया पडलं तर लेकरू पाया पडल. तिसरा महत्वाचा मुद्दा, आईवडिलाची सेवा करा, गोमातेची सेवा करा. 2 गोष्टीची आम्हाला लाज वाटते. एक, वृद्धाश्रम काढावा लागणं आणि दुसरी गोशाळा काढावी लागणं. हे भूषण नाही. आले थकलेल्या आईवडिलाला खांद्याचे कावड करून तीर्थयात्रेला घेऊन जाणारी श्रावण बाळ ज्या देशानं पाहिली त्या देशातली लेकरं आईवडिलाला वृद्धाश्रमात घेऊन चालली. थकलेले आईवडील वृद्धाश्रमात आणि भाकड झालेली गाय गोशाळेत. हा कुठला नियम आहे?
म्हणून गोमातेची सेवा करा, आईवडिलाची सेवा करा. पुढे महत्त्वाचा मुद्दा, घरातला आनंद महिला मंडळाच्या हातात आहे, पैशात नाही, बिल्डिंगमध्ये नाही. कुठली का मुलगी सून म्हणून घरी येईना, सुनावर मुलीसारखं प्रेम करा आणि त्याही सुनानं सासू सासरेवर आईवडिलासारखं प्रेम करावं, तर घरात आनंद राहील. पण काय गंमत आहे मला कळत नाही महाराज, जी माऊली आपली मुलगी वाटा लावताना ढसढसा रडते, तीच माऊली दुसऱ्याची मुलगी सून म्हणून घरात घेताना दगडाची कशी बनते हीच कळत नाही. असे दोन दोन विचार काय म्हणून करता हो. ती एक आजी माझ्याकडे आली, म्हणले महाराज काही खरं नाही. म्हणलं का हो, लय कलियुग बेकार. म्हणलं काय झालं. पहिलवानासारखं माझं पोरग बैल झालं. मी म्हणलं असं कोण महात्मा आला बा गाढवाचं घोडं समोर करणारा, माणसाचा बैल कस काय झाला. अहो तसं नाही हो महाराज. मग सोनाच्या पुढं नुसतं बैल नंदे बैल गुबो गुबो नुसतं मान हलवीत आहे, माघारी बोलत नाही, बैल झालं. मी म्हणलं आजी जाऊ द्या, एवढं काय मनावर घ्यायचंय, काळाचा महिमा आहे. पुरीचं कसं आहे, माझ्या पुरीचं लय चांगलंय. जावाई कसा मिळालाय, असा जावाई मिळालाय, माझी पोरगी उठ म्हणली तर उठते, बस म्हणली तर बसते. कुछ बात समज में आ गई. असे दोन दोन विचार काय म्हणून करता हो. सुनावर मुलीसारखं प्रेम करा, त्याही सुनानं सासू सासरेवर आईवडिलासारखं प्रेम केलं पाहिजे, तर घरात आनंद राहील. पुढे महत्वाचा मुद्दा, देवानं सुंदर शरीर दिलं. हे काय कायमचं दिलेलं, काहीतली माणसं मरत नाहीत. नाही मला माहित नाही, मी पहिल्या वेळेस आलो ना. प्रत्येकाला जावं लागतं ना. मग काय कायमचं दिले का नाही. मग काय कचरा कुंडी का, दारू टाक, गांजा टाक, गुटखा टाक, हे काय घाण साठवायची जागा आहे का, मळीचं बॉयलर आहे काय बी वाचायला. मस्त निर्व्यसनी राहा, प्रसन्न राहा, एकत्रित या, एकमेकावर प्रेम करा, हसत हसत निघून जा. इथं कोण कायमचा राहायला आलाय. या राजकारणानं माझ्या देशाचं वाटोळं करून टाकलं महाराज. गावात गाव ठेवला नाही, माणसात माणूस ठेवला नाही. जी माणसं एकमेकासाठी जीव द्यायला तयार होती, तीच माणसं एकमेकाचा जीव घेऊ लागली. फार मोठी शोकांतिक आहे हो. राजकारण जरूर करा, प्रत्येक 5 वर्षाला खेळायला मिळेल, कुणीतरी हरण, कुणीतरी जिंकन, पुन्हा 5 वर्षाला खेळायला मिळेल. कुणी काय कायमचा अमरपट्टा बांधून आलं नाही. प्रत्येक 5 वर्षाला डाव मांडायला मिळेल, पण एकदा गेलेला माणूस पुन्हा बघायला मिळणार नाही. म्हणून एकमेकाचं वैरी बनू नका. आपण हसा, दुसऱ्याला हसवा आणि हसत हसत निघून जा. इथं कोण कायमचं राहायला. आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा, भगवंतानं सुंदर मुख दिलं, कशाला शिव्या द्यायला नाही, निंदा करायला. कुणी सांगितलं घरच्या भाकरी खाऊन गावाचं धुणं धुवायला, बिगर साबणाचं धुणं धुवायला नाही दिलं. मग कमल मुख राम भज नको. एकतर भगवंताचं चिंतन करा किंवा संतांचं चिंतन करा, चिंतामुक्त व्हाल. नाही तर गौऱ्या रचली चित्ता वाट बघायला लागली आहे. आता नंबर तुमचा आहे. मी एवढ्या लांबून आलो अंबाजोगाईवरून, एवढी गाडीत आणली, सगळं पेट्रोल संपून गेलं, टाकी रिकामी झाली, मृदंगाचार्याची टाकी रिकामी झाली, गायनाचार्याची टाकी रिकामी झाली. पण बसलेल्या माणसाच्या टाकीला ढका लागला आणि चलले की मग त्याने 15 मिनिटं फुकट आहे का नवं. ज्याचं जळतंय त्यालाच कळतंय, बसलेला काय कळतंय. आता नंबर तुमचा आहे. तुमचं भजन पटलं तर कीर्तन सुटलं, नाही तर तांबडं फुटलं उगं चलू द्या कवर बी. माझ्यासारख्या ब्रह्मचार्याला काय जिथं पडलं मुसल तिथं शेमकुसल. आता नंबर तुमचा आहे, लक्षात घ्या. टाळी म्हणजे टाळी वाजली पाहिजे. हातवरी करा सगळे, टाईट हायब्रिडच्या कणसासारखे. टाळी म्हणजे टाळी वाजली पाहिजे. हा, तुकाराम 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 टाळी. तुकाराम 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 चांगली टाळी वाजवल्याबद्दल धन्यवाद.
एवढी जोरात टाळे का वाजविले कीर्तन सोडावं म्हणून आहे का नाही? तुमचं भजन पटलं ना आमचं कीर्तन सुटलं. बोला. म्हणा म्हणा कोणतरी. नाम राम अंतरी रामे वचन विश्वास अंतरी रामे वचन विश्वास तुकाराम